सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे. डॉक्टर सुरेशकुमार मेखला. महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियमभंग झाल्यास स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. युवा पिढीनेही महामार्गावरील सुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पुस्तकी शिक्षणापेक्षा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तारतम्य बुद्धीचा वापर व्हायला हवा. किंबहुना रस्ते सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्यापुरते मर्यादित न राहता वर्षाचे 12 महिने राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सुरेश कुमार मेखला, अपर पोलीस महासंचालक वाहतूक, महाराष्ट्र राज्य यांनी केले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पळसपे केंद्रात पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी रस्ते सुरक्षा अभियान 2025 च्या समारोपाच्या कार्यक्रमात महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आणि तत्परतेने पोलीस यंत्रणेला अपघात प्रसंगी स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, मृत्युंजय देवदूत, IRB पेट्रोलिंग टीम, डेल्टा फोर्सचे जवान, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार डॉक्टर सुरेश कुमार मेखला यांच्या हस्ते करण्यात आला. अपघातात कशा प्रकारे मदत करता येऊ शकते याबाबत हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी माहिती दिली, तर सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे अध्यक्ष विनय मोरे यांनी उपस्थितांना प्रवास करताना सिग्नलची उपयुक्तता तसेच सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड यांनी, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना रासम, उपविभागीय पोलीस अधिकारी रायगड यांनी केले. रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेत गुणांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस विभागासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धातील विजेत्या बोरघाट आणि पळसपे केंद्राच्या टीमचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर, पोलीस निरीक्षक विनोद माळवे, प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, RTO विभागाचे जय शेठे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माझ्या समोर बसलेले विविध संस्थेचे पदाधिकारी, व्हॉलंटियर्स, शाळेकडून आलेले विद्यार्थी, MSRDC, IRB, इतर एजन्सीज, हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स संबंधित अधिकारी, डॉक्टर्स आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, सर्वांना रस्ता सुरक्षा अभियानमध्ये स्वागत करतो. दरवर्षी देशामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मी हा अभियान राबवतो, परंतु फक्त 1 महिन्यासाठी रिस्ट्रिक्ट न करता वर्षभर हा मोहीम राबवला पाहिजे, जेणेकरून आपण अपघात कमी व्हा आणि लोकांचा जीव वाचू शकेल. दरवर्षी देशामध्ये कमीत कमी 1.5 लाखांच्या मृत्यू होतात आणि महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये मागील वर्षात 15,332 लोकांचे जीव गेलेले आहे.